चला तर माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आनंदाची व कोणासाठी नाराजाची बातमी। चला तर बघूया कोणाला मिळणार माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आणि कोणाला नाही, कोण आहे वंचित आणि कोणाची होणार यादी मधून नाव कट। चला तर हेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या बहिणींबरोबर शेअर करा। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सर्वांकडे एकच धुमाकूळ चालू आहे, माझी लाडकी बहीण योजना। तर कोणी आतापर्यंत फॉर्म भरले आहे, कोणी नाही भरले, खूप जणांचे पेंडिंग आहे, खूप जणांचे अपलोड होत आहे, कोणाचे अपलोड झाले आहे। चला तर बघा। तर माझ्या बहिणींनो, तुम्ही ऐका, जर तुम्हाला खूप सारे याच्यात प्रश्न विचारले जातात, बरोबर? तुमचं लग्न झालंय का, तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात, तुमचं सर्व काही खूप प्रश्न विचारले जातात। यावरच तुमचे हे पैसे अवलंबून राहणार आहे, कोणाला येणार कोणाला नाही। त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणार म्हणजे तुम्हाला सरकारने दुसऱ्या स्कीमचा फायदा होतो का, म्हणजे तुम्हाला सरकारी दुसरे पैसे मिळतात का। जरी तुम्ही नाही केलं आणि जरी तुम्हाला पैसे भेटत असले तरी तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला सरकारकडे सर्व तुमचे अपडेट असतात। त्यामुळे तुम्ही तुमचं खरं नक्कीच सांगा, कारण की तुमचे दोन्ही पैसे कट होऊ शकतात। जर तुम्ही पैसे येत असतात आणि तरीही नाही केलं आणि जर तुम्हाला ते महिन्याचे पगार येत असतील तर ते तुमचे कट होऊ शकतात आणि हेही कट होऊ शकतात, कारण की सरकारला वाटतंय आम्ही पैसे देऊनही तुम्ही खोटं बोलतात। त्यामुळे तुम्ही ह्या 1500साठी तुमचे खोटं बोलणं नका। तर तुम्हाला तुमचे दुसरे महिन्याचे पैसे येत असतील तर तुम्ही होय करून तुम्ही हा अर्ज रद्द करू शकता। ऐका, तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला महिन्याचा पगार येत असतील तर तुम्ही होय करूनही जर तुम्ही अपलोड फाईल केली असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने आता अपलोड करू शकता। मी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे आणि हो, आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतकरी मित्रांसाठी व शेतकऱ्यासाठी स्पेशल। धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।